सांगली दिनांक 18 जून 2024 सांगलीतील राज्य जीएसटीचे उत्पन्न कोल्हापूर विभागात सर्वाधिक आहे। तसेच सांगली विभागाचे जीएसटीचे उत्पन्न सतत वाढत आहे। त्यामुळे राज्य जीएसटीच्या सांगली कार्यालयातील काही विभागांचे आणि कामकाजांचे कोल्हापूर येथे होणारे स्थानांतर आणि स्थलांतर तातडीने थांबावं अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मंगळवारी केली। आमदार गाडगीळ यांनी अजितदादांबरोबर या संदर्भात सविस्तर चर्चा केली। अजितदादांनी या संदर्भात पूर्णपणे सकारात्मक निर्णय घेतले जातील असं ठोस आश्वासन या चर्चेच्या वेळी दिले। आमदार गाडगीळ यांनी सांगितलं की सांगली राज्य जीएसटी विभागाची पुनर्रचना करण्याची गरज आहे। तसेच सांगलीतील राज्य जीएसटी कार्यालयातील रद्द केलेली सर्व पदे पुनर्स्थापित तातडीनं करण्यात यावीत। आमदार गाडगीळ यांनी अजितदादांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की सांगली जीएसटी विभागात प्रशासनासाठी एक सह आयुक्त आणि अपिलासाठी एक उपायुक्त यांची तातडीनं नेमणूक करणे आवश्यक आहे। तसेच सांगली जीएसटी कार्यालयातील 2 उपायुक्त, 3 सहाय्यक आयुक्त, 4 राज्यकर अधिकारी, 32 कर निरीक्षक आणि संबंधित कर्मचारी, सहाय्यक कर्मचारी यांची पदे शासन निर्देशानुसार रद्द करण्यात आली आहेत। ती पदे पुनर्स्थापित करण्यात यावी। तसेच सांगली जीएसटी विभागीय लेखापरीक्षण हे कोल्हापूर राज्य जीएसटी कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले आहे। हे सर्व प्रस्तावित बदल सांगली जिल्ह्यातील करदात्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहेत। त्यामुळे रद्द केलेली पदे तातडीनं परत पुन्हा प्रस्थापित करावीत। तसेच लेखापरीक्षणाची व्यवस्था सुद्धा सांगली जीएसटी कार्यालयातच पूर्ववत ठेवावी। सांगली विभागातील करदात्यांना अपिलांच्या सुनावणीसाठी कोल्हापूर येथे जाणे अत्यंत गैरसोयीचं आहे। सांगलीपासून कोल्हापूर हे अंतर 50 किलोमीटर आहे, तर सांगली जिल्ह्यातील आटपाडी सारख्या ठिकाणहून हे अंतर 160 किलोमीटर आहे। त्यामुळे करदात्यांच्या अपिलांच्या सुनावणीसाठी कोल्हापूर येथे जाणे अत्यंत गैरसोयीचे आणि त्रासाचे आणि अकारण खर्च वाढवण्याचं कारण ठरणारं आहे। त्यामुळे ही अपील सुनावणीची व्यवस्था सांगली कार्यालयातच असायला हवी। सांगली विभागातील नोंदणी करदात्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। सांगली जिल्ह्यातील वस्तू आणि सेवा कराचे जीएसटीचे सन 2023-24 या वर्षातील वार्षिक संकलन 1243 कोटी रुपये आहे। हे महसूल संकलन संपूर्ण कोल्हापूर विभागात सर्वाधिक आहे। सातारा जिल्ह्याचे जीएसटीचे उत्पन्न सांगली जिल्ह्याच्या तुलनेनं कमी आहे, तरी येथे सह आयुक्त आणि अपिलीय अधिकारी ही पदे निर्माण केली आहेत। हे सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने अन्यायकारक आहे। त्यामुळे सांगली कार्यालयातच सह आयुक्त प्रशासन, उपायुक्त अपील ही पदे निर्माण करावीत। तसेच येथे अपिलीय सुनावणी यांची लेखापरीक्षण व्यवस्था पूर्ववत होणे आवश्यक आहे। आमदार गाडगीळ म्हणाले की नामदार अजितदादा पवार यांनी या विषयाची सविस्तर माहिती घेतली। तसेच त्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली। या संदर्भातील सर्व सकारात्मक निर्णय तातडीने घेतले असे आश्वासन दिले। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज।